माझा आवाज येत असेल तर कुणी मेसेज करा, म्हणजे मला कळेल की सर्वांपर्यंत माझा आवाज येतो आहे. म्हामाने सर किंवा करुणा मॅडम, माझा आवाज येत असेल नीट तर कुणीतरी मेसेज टाका, म्हणजे कळेल की माझा आवाज नीट पोहोचतो आहे श्रोत्यांपर्यंत. हां मॅडम, करुणा मॅडमचा मेसेज आला. वेलकम सर, थँक्यू. आवाज येतो आहे, ठीक आहे, धन्यवाद. एक 2-3 मिनिटात तुम्हाला शेअर करायची असेल लिंक तर शेअर करा, मग आपण लागलीच सुरुवात करूया. आजचा हा संपूर्ण दिवस सगळीकडेच प्रचंड व्याख्यानांचाच गेलेला आहे. सर्व श्रोते आणखीच दिवसभर व्याख्यानातच असणार. फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवरती हा एकतर्फी संवाद असतो. प्रेक्षकांमधून जे काही विचारायचं ते फक्तच आपल्या मेसेज बॉक्समधूनच विचारता येतं. हाही एक अभिनव असाच प्रयोग आहे. बाकी प्लॅटफॉर्मवरती एकमेकांशी संवादही साधता येतात. हा जरा अवघड प्लॅटफॉर्म आहे आणि एकतर्फी संवाद होतो आहे. एक 2-3 मिनिटामध्ये आपण व्याख्यानाला सुरुवात करूयात. मला तसं करुणा मॅडम आपण सांगू शकता की सुरुवात करायची केव्हा. म्हामाने सर मला दिसत नाही आहेत. हां म्हामाने सर, सविनय जय भीम आणि मनापासून धन्यवाद. कधी एकदाचं सुरू करायचं ते सांगा, म्हणजे आपण त्या निमित्तानं सुरू करूया. अच्छा, आजचे हे 10वे व्याख्यान आहे. ओके करुणा मॅडम, 2 मिनिट थांबूया आपण, काही हरकत नाही.
धन्यवाद सर, अनिल ममाने सर, धन्यवाद. सुरू करूया. सूर्यकुळातील माझ्या सर्व सूर्यपुत्रांनो, आपणास सविनय जय भीम. आजचा हा दिवस बुद्धाच्या 2565व्या जयंतीनिमित्त आपण एकत्र आलेलो आहोत. या जयंतीच्या निमित्ताने काही वैचारिक मंथन होतंय का, हा एक हृदय असा प्रयोग जो आहे तो या निमित्ताने आपण करतो आहोत. सुरुवातीलाच धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या करुणा मिंचेकर आणि आमचे सन्मित्र अनिल ममाने सर या दोहोंचेही आणि सर्व अधिकारी वर्ग किंवा धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व कार्यकारी मंडळ या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आज मला आपण इथे बोलण्याची संधी मिळवून दिलेली आहे. या निमित्तानं एक संवाद म्हणता येईल, सुसंवाद तर म्हणता येणार नाही, पण संवाद आपणास साधता येईल आणि बऱ्याच गोष्टींचं मंथन करताना काही नवीन गोष्टीही आपणास माझ्याकडून ऐकायला मिळू शकेल. बऱ्याच गोष्टी आज आपण पाहतो आहे की सर्वजण अभ्यास करायला लागलेले आहेत, पूर्वीसारखा काळ राहिलेला नाही. पण हे करत असतानासुद्धा अनेक अडचणी येतात. अनेकांना काही योग्य मार्गदर्शन मिळतेच असं नाही. सध्याचा काळ जो आहे हा अत्यंत बिकट आहे. जरी आपण म्हणत असलो हा काळ आधुनिकतेचा आहे किंवा या आधुनिक कालखंडामध्ये इन्फॉर्मेटिव्ह रेलिव्हन्सेस जे आहे किंवा माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे असं आपण जरी म्हणत असलो तरी माहिती आणि तंत्रज्ञानामध्ये प्रक्षिप्तीकरण येतच नाही असं नाही. त्यामध्ये भांडार आहे, पण या भांडारामध्ये अनेक प्रक्षिप्तीकरण केलेले मॅसेजेस, जसं आपण म्हणतो की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असेल किंवा इतर गोष्टी असतील, त्यामधून अनेक गोष्टींचं संमिश्रण करून आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. या निमित्तानं का होईना आपण ह्या काही गोष्टींचं निराकरण होतं का यासंबंधी एक मोघम, मी काही फार मोठा विद्वान नाही हे सर्वप्रथम आपणास इथे मी नमूद करतो. माझ्या ज्या काही 2-4 ग्रंथांच्या वाचनाने मला जे काही पटलं ते माझं वैयक्तिक विवेचन जे आहे या निमित्ताने मी मांडणार आहे. आणि हे विवेचन माझ्या परीने सर्वांनाच ते पटतील किंवा पटेल असंही नाही. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच माझ्या अल्पबुद्धीला, माझ्या खरी म्हणजे माझी प्राज्ञा ती नाही, पण तरीसुद्धा मी बुद्धावर बोलणं ही एक अवघड बाब आहे. बुद्धावर बोलणं म्हणजे भल्या भल्यांना ते जमत नाही आणि भल्या भल्यांची छाती नाही, आणि या प्रसंगी मला ते करावं लागतं आहे ही एक मोठीच गोष्ट आहे. तरीही सर्वांनी मला सांभाळून घ्या आणि जे काही मी सांगतो ते बऱ्यापैकी तुम्हाला नवीन ज्ञान मिळेल असा एक माझा प्रवास राहील. एक मोघम म्हटलं कारण की एक प्राध्यापक 50 मिनिट 1 तास काहीतरी मांडणी करत असतो. ही विद्यापीठीय मांडणी या निमित्ताने मी करणार नाही आहे. मोघम यासाठी म्हटलेलं आहे की ही मांडणी मी जरी करत असलो तरी ओघाओघाने जे काही येईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि ह्या निमित्तानं मग आपण कुठे आहोत, काय आहोत या मुद्द्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. प्रारंभीच मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आजच्या या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं जो अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे तो आहे बुद्धाची कितवी ही जयंती आहे. बौद्ध पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती असं आपण म्हणत असतो. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारण्याआधीसुद्धा बुद्ध धम्माच्या अनेक ग्रंथांचं पारायण केलेली आहे. ते अनेक बुद्धांच्या स्थळी प्रत्यक्ष जाऊन आलेले आहेत. आणि अशा ह्या सगळ्या प्रवासामध्ये 1956ला
त्यांनी धम्माची दीक्षा घेतली. आणि हा ज्यावेळेस 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण देखील त्याच कालखंडामध्ये झालेलं आहे. तर हे पाहत असताना बाबासाहेबांनी ज्यावेळेस 6 मे 1955ला महाराष्ट्रामध्येच वामनराव गोडबोले यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये, बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये बुद्ध जयंती साजरी करण्यात आलेली होती. आणि ती बुद्ध जयंती जी होती 2499 म्हणजे 2499 ही कालगणना कशी, हा मुद्दा सर्वांच्या मनामध्ये उपस्थित झाला असेल. आणखी एक संबंध असा आहे की 24 मे 1956 साली नरे पार्कला जी बुद्ध जयंती साजरी केली गेली ती 2500वी बुद्ध जयंती साजरी केली गेली होती. आणि ह्या बुद्ध जयंतीलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर व्याख्यानामधून हिंदू धर्मावरती बऱ्यापैकी टीका केलेली होती आणि बौद्ध धम्माचा एकूणच सांगोपांग विचार आणि येणाऱ्या काळात बौद्ध धम्म आपल्या जीवनामध्ये कसा उपयुक्त आहे याची मांडणी केलेली होती. या नरे पार्कच्या या सभेला उद्देशून दुसऱ्या दिवशी विदा सावरकरांनी जो अग्रलेख लिहिलेला होता त्या अग्रलेखाला प्रचंड आग ओकणारा, विष ओकणारा तो लेख त्यांनी त्यामधून लिहिलेला होता. त्यावर अत्यंत संयत आणि अत्यंत सुंदर उत्तर डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं होतं की सावरकर विष ओकले नाही तर ते नरक ओकले, असा तो संदर्भ आहे. सांगायचं तात्पर्य आहे की ती 2500वी जयंती होती. मग ही कशी, म्हणजे 1956ला 2500वी जयंती आहे असं आपण गृहीत धरतो. मग आजची ही जयंती जी आहे बुद्धांची ती 2565वी आहे. आणि ही कालगणना बौद्ध कालगणना म्हणून आहे. बुद्धांचा ख्रिस्ती कालगणनेनुसार जन्म जो आहे तो इसवी सन पूर्व 563 असा आहे आणि त्यांचं निर्वाण जे आहे ते इसवी सन पूर्व 483 आहे. 563 हा जन्म आणि त्यांचं निर्वाण 483, 80 वर्षाचा कालखंड आहे. तोच बौद्ध परंपरेनुसार 624 हा जन्म आहे आणि 544 हा त्यांचं निर्वाण काल आहे. असं का होतं? या दोन्ही याच्यामध्ये म्हणजे 563 ते 483 आणि 624 ते 544 दोघांचाही कालखंड 80 वर्षाचाच आहे. बुद्ध 80 वर्ष जगले हे आपणास मान्य आहे. मग हा कार्यकाल कसा, तो एक थोडासा मुद्दा पाहूया आणि नंतर मग आपण पुढच्या एकूण प्रवासाला लागूया की अगदी माझी मांडणी जी आहे ती एक मोघम तुम्हाला सांगतोय. तर हा 80 वर्षाचा कालखंड जो आहे तो कसा आहे, इसवी सनाचा तुम्हाला कालखंड माहितीच आहे. पण बौद्ध कालगणना अशी जी आपण मांडणी करतो ही बौद्ध कालगणना बुद्धाच्या निर्वाणावस्थापासून आपण सुरू करतो. म्हणजे 544 वर्ष. साधं सोपं गणित सांगायचं म्हणजे की जसं शक काढतो आपण की चालू वर्षातून 78 वर्ष वजा केली की आपल्याला शक मिळतो, तसंच बौद्ध कालगणनेनुसार चालू वर्षामध्ये 544 ही बेरीज केली, त्याच्यात अधिक केले तर आपल्याला कालगणना मिळते, ती बौद्ध कालगणना. म्हणजे थायलंडमध्ये असेल किंवा चीनमध्ये असेल, तिबेटमध्ये असेल, याची वेगवेगळी मांडणी आहे, एका दिवसाचा फरक त्यामध्ये आहे. ही बौद्ध कालगणनेनुसार आजची ही जयंती जी आहे ही 2565वी आहे आणि आपल्या ख्रिस्त कालगणनेनुसार 2584वी ही बुद्ध जयंती आहे. मला हे यासाठी सांगावंसं वाटलं की अनेकांकडे याचं उत्तर नव्हतं आणि ते उत्तर अनेकांकडे नव्हतं आहे छोटीशी बाब, पण त्यावरूनही वादंग होऊ शकतात येत्या काळात आणि हे कोणाला माहिती नसतं. फार काही कठीण नाही आहे, तुम्ही कुठल्याही विकिपीडियावरती जाऊन तुम्ही ते माहिती गोळा करू शकता, पण त्यातही नीट समजत नाही. तर हा बौद्ध कालगणना म्हणजे आपल्याला बौद्ध कालगणना ही बुद्धाच्या निर्वाणापासून मोजली जाते. म्हणजे इसवी सन पूर्व 544 इथून ती गृहीत धरली जाते, तिथून पुढे. तर हा तो सगळा कार्यकाल जो आहे
तो 2565वी ही बुद्ध जयंती आहे. या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं या समस्त विश्वातील मानवतेला बुद्ध जयंतीच्या मनस्वी सदिच्छा व्यक्त करूयात. आणि आता खऱ्या अर्थाने आपण जी मांडणी मी करणार आहे, मांडणी म्हणून नाहीच, मी मोघमच बोलणार आहे. आमचे सतीश मस्के सर आलेले आहेत. सविनय जय भीम सर. तर बुद्धाच्या एकूणच पूर्वकालीन पार्श्वभूमी, बुद्धाच्या समकालीन पार्श्वभूमी आणि एकूणच त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मांडणी आणि त्या मांडणीच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेला ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध अँड हिज धम्म, या ग्रंथाच्या निर्मिती प्रक्रियेवरती आणखी बरेच व्याख्याने आणि बरेच पुस्तकं लिहिले जाऊ शकतात. मी आज बरीच खळबळजनक माहितीही देणार आहे की जे अनेकांना माहिती नाही, अनेकांना, आपल्याच लोकांना अनेकांना रागही येऊ शकतो आणि अनेकांना त्याचं ज्ञानही होऊ शकेल. तर ते सगळ्यांनी तपासून पाहावं, कारण की आपण सम्यक ईक्षण करणारी माणसं आहोत. कोणतीही गोष्ट चिकित्सा केल्याशिवाय आपण पुढे जात नाही. म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, अशा वृत्तीची माणसं म्हणजेच बौद्ध. आणि बुद्ध धम्मामध्ये ही चिकित्सा केल्याशिवाय जर पुढे जात असेल तर तो प्रक्षिप्तीकरण करण्याला कारणीभूत ठरणारा माणूस आहे किंवा विचारवंत आहे किंवा लेखक आहे असं मी मानतो. आणि म्हणून मग अशी मांडणी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समकालीन मांडणी आणि त्यानंतर आजचा काळ आणि आजच्या काळामध्ये बुद्धाचे रेलिव्हन्स काय आहे ते रेलिव्हन्ससुद्धा आपल्याला इथे गृहीत धरावं लागेल. अगदी मेडिकल सायन्सेसपासून सुद्धा किंवा टेक्नॉलॉजीपर्यंत सगळा हा प्रवास जो आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. खऱ्या अर्थाने आता आपण इथे एक मुद्दा मी ओघाओघात येईल कदाचित माझ्या, तर ती ममाने सर मी ती करणार आहे, कारण की अनेकांकडे त्याचे पुरावे नाही आहेत. एक अभ्यासक या नात्याने आणि सिद्धार्थ महाविद्यालयाचा प्राध्यापक या नात्याने, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा एक कर्मचारी या नात्याने बऱ्यापैकी माझ्याकडे इव्हिडन्सेस होते. अनेक इव्हिडन्सेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी जमवलेली होती बुद्ध धम्माच्या या बुद्ध अँड हिज धम्म लिहित असताना ते अनेक लोकांनी चोरली. अक्षरशः म्हणजे चोरली हा शब्दच अत्यंत उपयुक्त आहे. तर ती चोरली, कुणी चोरली, ती राजकारणं काय होती, अत्यंत व्यक्तिगत पातळीवरची राजकारणं होती. आणि या निमित्तानं ती सगळी जी काही महत्त्वाची दस्तावेज होती ती हडप करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक, आता हे ओघाओघाने आलंच म्हणून की भांडारकर संशोधन केंद्र असेल किंवा एशियाटिक संशोधन केंद्र असतील, या सगळ्यांचे त्यामध्ये हातभार आहेत. आता पूर्वीच्या काळामध्ये आपली काही संघटन शक्ती फारशी नव्हती आणि या काळाचे सगळे विपरीत परिणाम जे आहेत ते झालेले आहेत. आणि आजही आपण त्या सगळ्या गोंधळातून सावरत नाही, ही आपली सध्याची स्थिती आहे. आणि म्हणून सगळ्यांना एकच सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध अँड हिज धम्मा, बुद्ध अँड हिज धम्मा हा इंग्रजीतूनच ग्रंथ वाचावा. तो मराठीतून जे काही तलवटकरांनी किंवा चिटणीसांनी किंवा रेगेंनी जो संपादित केलेला मराठीतून आहे, तर तोही आहे बऱ्यापैकी. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेतूनच म्हटलेलं आहे की अनेक गोष्टींची उणीव राहिलेली आहे. या निमित्तानंही मी बोलणार आहे की साधारणतः बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर 6 डिसेंबर 1956च्या मध्यरात्रीपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते शेवटची प्रस्तावनेचा लिहून झालेली होती. आणि त्या प्रस्तावनेत त्याची तारीख देखील सांगतो मी तुम्हाला की ती 6 एप्रिल 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी नानकचंद रत्तू यांना जी लिहून दिलेली प्रस्तावना होती बुद्ध अँड हिज धम्माची, त्या मूळ प्रस्तावनेवर त्यांनी 2 प्रतीमध्ये ती प्रस्तावना प्रिंट करायला सांगितलेली होती नानकचंद रत्तूला. त्यांचं नाव खरं तर रट्टू आहे. तर ते रट्टू पंजाबचे आहे. आणि त्या नानकचंद रट्टूंनी 2 प्रती बनवलेल्या होत्या आणि त्यांच्या टेबलावरती ठेवलेल्या होत्या. रात्री 11 वाजेपर्यंत नानकचंद रट्टू हे कार्य करत होते आणि 11:30च्या दरम्यान ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरून निघाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आले. हा संदर्भ आहे सगळा. तर त्या दिवशीची आता तुम्हाला जर यामध्ये दिसत असेल तर मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की ही ओरिजिनल प्रस्तावना आहे.
तुम्हाला दिसत असेल तर ती पहा, बाबासाहेब आंबेडकरांचे हस्ताक्षर देखील आहे आणि हे हस्ताक्षर तुम्हाला दिसत असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जी सूचना केलेली होती ती सूचना आहे आणि ही प्रस्तावना कोणत्याही ग्रंथामध्ये नाही. मला हेच म्हणायचं आहे की का ही प्रस्तावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लिहिली ती ओरिजिनल प्रस्तावना कोणत्याही ग्रंथामध्ये नाही, ना इंग्रजी, ना हिंदी, ना मराठी. मूळ मुद्दा आहे की ती का नाही आहे. ती जर असती तर आज वेगळं वातावरण असू शकलं असतं, पण ते नाही. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून म्हणजे आयुष्याची सगळ्यात मोठी घटना म्हणून बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाकडे पाहत होते. कारण की भारतामध्ये जो धगधगणारा जो बुद्ध धम्म होता, संपूर्ण जम्बूद्वीप जो आहे, संपूर्ण भारत जो आहे तो बौद्धमय होता. त्या बौद्धाचं पुनरुत्थान करण्याचं काम दुसऱ्यांदा अशोकानंतर, सम्राट अशोकानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्याचा हा दस्तावेज म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 35 वर्ष जवळपास अभ्यास करून, अध्ययन करून, सखोल सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करून जर लिहिलं आणि त्याच्यामध्ये जी त्यांनी मूळ प्रस्तावना लिहिली त्याचा भाग काय आहे, हा मुद्दा आहे. हा प्रश्न आजवर कुणी का विचारला नाही. आता झालं गेलं विसरून जा असं म्हणण्यापर्यंत ठीक आहे, पण असे येणारे इतिहासात चुका घडलेल्या चुका पुन्हा होऊ नये याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की नाही. मग असं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना 2 प्रतीत बनवलेली होती. ही ते ह्या मी तुम्हाला आत्ता जे दाखवलं त्यावरूनच त्यांनी 2 कॉपी ऑफ हेवी पेपर आणि रत्तूला ते रेफर केलेलं आहे 6 एप्रिल 1956ला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माईसाहेब आंबेडकर यांनी ज्या काही ग्रंथ लिहिलेले आहेत ती दोन्ही ग्रंथ मी तुम्हाला दाखवतो. त्या ग्रंथांमधून ही दोन्ही ग्रंथ आहे पहा, तुम्हाला दिसत असेल. सुरवाडे साहेबांनी ते दोन्ही ग्रंथ संपादित केलेली आहे. त्या दोन्ही ग्रंथामध्ये जी माहिती दिलेली आहे ती अत्यंत उपयुक्त अशी आहे, ती सर्वांनी वाचावी. आणि अंबादे साहेबांनी त्यांचं प्रकाशन त्यांच्या प्रकाशनांनी ती प्रकाशित केलेली आहे. अत्यंत वय झालं त्या माणसांचं, पण तरी धडपड जी आहे ती तरुणांना लाजवणारी आहे. तर ते तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा, तुम्हाला ते पुस्तक घरपोच पाठवतील. ही त्यांची तळमळ आहे. सुरवाडे साहेबांनी ती जी काही संकलनं केलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी ती आहेत. तर सांगायचं तात्पर्य आहे की ही जर मूळ प्रस्तावना बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथामध्ये जो ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीतच हवा होता, तो हयातीत हवा होता तो ग्रंथ त्यांच्यासाठी त्यांनी कधीही प्रकृतीची चिंता केली नाही. त्यांना अनेक नानाविध व्याधी जडलेल्या होत्या. तिथून तुम्ही शेवटची त्यांच्या आयुष्यातल्या उत्तरार्धातली जी फोटोज बघा, तुम्हाला त्यांचा थकवा जो आहे तो जाणवेल. तरीसुद्धा रात्रंदिन ते एक करून बुद्ध अँड हिज धम्मा लिहितात. आणि ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा त्याचा दुसरा ग्रंथ आणि बुद्ध की कार्ल मार्क्स हा तिसरा ग्रंथ. हे महत्त्वाची ग्रंथ जी आहे ती शृंखला जी आहे, जेणेकरून बुद्धाचा धम्म लोकांपर्यंत पोहोचेल. सांगायचं तात्पर्य असं आहे की बुद्धांनी त्यांचा धम्म इंग्रजी आवृत्ती ही 1957ला मूळ इंग्रजी प्रत प्रकाशित झाली. त्याच्यानंतर 1961ला भदंत आनंद कौसल्यायन यांनी 1961ला सटीप ज्या मूळ ग्रंथांचा वापर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड हिज धम्म लिहिताना केलेला आहे, त्या ग्रंथाला लागलेली जी काही साधन सामग्री आहे ती शोधून काढली आणि खूप मोठं कार्य भदंत आनंद कौसल्यायन यांनी केलेलं आहे. ते 1961ला तो ग्रंथ सिद्धार्थ प्रकाशन, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचंच आहे ते, आमच्याच संस्थेचं, आणि त्यांनीच ते प्रकाशित केलं. मला म्हणायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीतच तो ग्रंथ तयार झालेला होता. रेगे साहेबांनी त्याचं टाईप केलेलं होतं. त्याचे मूळ प्रती सिद्धार्थ महाविद्यालयाच्या काही कच्चे आराखडे जे आहेत जवळपास 60 प्रती त्याच्या तयार करून
विविध विचारवंतांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाठवलेल्या होत्या आणि त्याचं पहिलं नाव जे होतं बुद्धा अँड गॉस्पेल, तर हे नाव त्यांनी नंतर बदललं. कारण की अनेकांना जे पाठवलेल्या होत्या 60 प्रती, त्या अनेकांकडून त्यांचे काही प्रतिक्रिया आले नाही, त्यांनी लोकांनी फार मनावर घेतलेलं नाही. पण नंतर मग त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड हिज धम्मा असं ठेवलेलं आहे, किंवा बायबल ऑफ बुद्धिस्ट असं त्यांनी नाव देखील सूचित केलेलं होतं. पण शेवटी त्यांचं अत्यंत सुंदर असं हे नाव बुद्धा अँड हिज धम्मा, त्याचे लॉर्ड कुठेही वापरलेलं नाही. लॉर्ड म्हणजे आपल्याकडे मराठी आवृत्तीमध्ये भगवान वगैरे शब्द वापरलेला आहे, तिथे कुठेही बाबासाहेब आंबेडकरांनी लॉर्ड हा शब्द वापरलेला नाही. हेही साधं जाणून घेणं आपलं कर्तव्य आहे. मभी चिटणीस, रेगे आणि तलवटकर, घनश्याम तलवटकर यांनी 1970मध्ये म्हणजे जवळपास एक तप उलटून गेल्यानंतर 14 वर्षानंतर 1970ला मराठी आवृत्तीत बुद्ध आणि त्यांचा धम्मा आणला. हे उशिरा झाला आहे का नाही, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना जो धम्म लवकरात लवकर लोकांपर्यंत पोचवायचा होता आणि तो पोचवला गेला नाही. जे अंतिम इच्छा अशी म्हणूयात आपण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिलात जे काही प्रचंड राजकीय लोकांनी जे काही शब्द पाळला नाही नेहरू सरकारने, पण त्याच्यानंतर धम्माकडे वाटचाल जी आहे ती जोरात आहे बाबासाहेब आंबेडकरांची. अशाही अवस्थेमध्ये 54ला 53ला ते ब्रह्मदेशात नानाविध कार्यासाठी ते जात राहिलेले आहे आणि ते धम्माच्या कार्यासाठी. काठमांडूचं भाषणसुद्धा आपणास माहिती आहे. तर ही सगळी मांडणी करत असताना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म लोकांपर्यंत पोहोचावा. आता लोकांपर्यंत म्हणजे केवळ महारापर्यंतच असा त्याचा अर्थ नव्हे, तर हा धम्म जो आहे भारतीयांपर्यंत पोहोचावा हा हेतू होता. तर भारतीयांपर्यंत पोहोचावा असं जेव्हा म्हणतो तेव्हा जात पात धर्म पंथ काहीही येत नाही. आणि धम्म आणि धर्म ही जी गल्लत आपल्या सर्व व्यवस्थेने करून ठेवलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे. धर्म वेगळा, धम्म वेगळा. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंग्रजी मूळ ग्रंथामध्ये, मराठीत तुम्ही वाचाल तर त्यामध्ये धर्म म्हणजे काय असं त्रिखंडामध्ये म्हणजे तिसऱ्या खंडामधला तिसरा भाग जो आहे तो मांडलेला आहे. पण इंग्रजी ग्रंथामध्ये व्हॉट इज धम्मा आणि व्हॉट इज रिलिजन असा आहे. म्हणजे धर्म आणि धम्म याचं उत्तर जेव्हा बुद्धाच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब बुद्ध आणि धम्ममध्ये विचारतात तेव्हा आपल्याला ते सापडते. मला कोणावरही आरोप करायचा नाही, प्रत्यारोप करायचा नाही, पण हा 14 वर्षाचा कालखंड जेव्हा गेला तेव्हा बुद्ध आणि धम्म त्यांचा धम्म येताना हा अनेक संक्रमण होऊन आलेला आहे. म्हणून मूळ प्रत वाचली पाहिजे आणि त्याच्यावरती त्या ग्रंथांवरती अनेक ग्रंथ जे लिहिलेले आहेत ते न वाचता आधी सर्वात आधी जो आहे तो आपण इंग्रजीतून मूळ ग्रंथ वाचला पाहिजे. आणि हे व्याख्यान झालं की त्याच्यानंतर तुम्हाला जर मूळ ग्रंथातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झालं आणि 5 डिसेंबर 1956च्या रात्री 11 साडे 11पर्यंत त्यांनी जे बुद्ध अँड धम्माची जे प्रिफेस लिहिलेला आहे आणि त्याची जी पूर्ण ओरिजिनल जी प्रस्तावना आहे ती ज्यांना उत्सुकता असेल वाचनाची त्याला मी पाठवू शकेल, ती आहे माझ्याकडे, तर तीही पाठवेल. तर हा सगळा प्रवास होता. हे सगळं सांगत असताना यासाठी की बाबासाहेबांनी खूप मेहनत घेतलेली आहे या ग्रंथावरती. पण बुद्ध आम्हाला समजला का, तर बुद्ध या ग्रंथाच्या अनुषंगाने, ग्रंथ तुमच्या समोर आहे पण त्याचं आकलन तुम्हाला होतंय का हेही पाहावं लागेल. ते आकलन करण्यासाठी तुम्हाला वेगळ्या कसोट्या सांगितलेल्या आहेत आणि त्या प्रस्तावनेतही सांगितलेल्या आहे. काही ग्रंथांमधून त्या तुम्ही वाचलेल्या असतील आणि त्या कसोट्या ज्या आहेत त्या 3 प्रकारच्या कसोट्या सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून मग आपल्याचमध्ये म्हणजे जे बौद्ध मंडळी आहे, आंबेडकरवादी मंडळी आहे,
त्यांच्यामध्ये सुद्धा एक संभ्रमाची अवस्था आपणास दिसून येते आणि ती संभ्रमाची अवस्था गेली अनेक वर्षापासून चालू आहे आणि आपसातच आपण वाद करताना आपण दिसतो आहे. मी ग्रंथावरच यासाठी बोलतो आहे. मी येणार आहे संपूर्ण वैदिक धर्मांपासून इसवी सन पूर्व 1500 ते हा संपूर्ण पट कालपट तुमच्या डोळ्यासमोर मी चित्रित करणार आहे माझ्या परीने आणि ते सांगत असताना तुम्हाला त्याचं मूल्य देखील पटवून देणार आहे. तर त्या 3 गोष्टी तुम्हाला माहिती आहे की तो पहिला निकष जो आहे बुद्ध आणि त्याचा धम्म वाचत असताना, तर तो धम्म वाचत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या त्या प्रिफेसमध्ये म्हणतायत की पहिला निकष जो आहे तो तर्क सुसंगत आणि विचारशीलता हा तथागतांच्या उपदेशाचा स्थायी भाव आहे आणि तर्क सुसंगतता आणि विचारशीलता नसेल तर ते वचन भगवान बुद्धांचे नव्हे. इहवाद, भौतिकवाद हा विज्ञानवाद किंवा ज्याला आपण बुद्धिवाद म्हणतो त्या बुद्धीच्या कसोटीवर घासून तपासून पाहणं आणि त्यानंतर तर्क वितर्क जे आपले आहे त्या तर्काच्या अनुषंगाने आपण मांडणी करणं, मान्यता देणं. म्हणजे मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलेलं आहे की प्रत्येक गोष्टीला तुम्हाला घासून पुसून तपासून पाहावं लागेल आणि जेव्हा आपल्याला वाटतं की हे खरं आहे आणि ते सर्व दृष्टीने खरं आहे, सत्य आहे, तेव्हाच आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. आणि मग दुसरा मुद्दा जे आहे की जे बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय असलं पाहिजे तर ते बुद्धाचं आहे. या 3 निकषामध्ये आपल्या बौद्ध धम्माच्याच ज्या जातक कथा आहे त्या बसतात का, त्याचीही चिकित्सा करून पहा, तर त्या बऱ्याच अंशी बसत नाही. त्याचं कारण मी समोर येणाऱ्या व्याख्यानातून सांगणार आहे. तिसरा मुद्दा जो आहे पहा की जसं आता बहुजन हिताय बहुजन सुखाय ती गोष्ट असली पाहिजे तरच ती बुद्धाची असू शकते, नसेल तर ती तथागतांनी ती सांगितलेली नाही. आणि अंततः जे मानवास अकल्याणप्रद आहे ते तथागतांचे नाही असं ते दुसऱ्या निकषात बाबासाहेब सांगतात. तिसरा निकष जे सांगतायत तो तिसरा निकष म्हणजे ज्याविषयी धम्म ज्ञान जे आहे व ज्याविषयी सम्यक ज्ञान नाही, सम्यक म्हणजे परिपूर्ण, हे सम्यक ज्ञान नाही अशा 2 विभागात तथागताचे विचारधन जे आहे ते विभागलेले आहे. आता हे 3ही निकष बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांचा धम्म सांगत असताना तुम्हाला निकष देतात, पॅरामीटर्स देतात की ह्या पॅरामीटर्सनी तुम्ही ते वाचलं पाहिजे. केवळ काव्यकल्पनेने ते वाचू नये आणि काव्यकल्पनेने ते वाचले तर त्याचे अर्थ वाच्यार्थाने तुम्हाला कळेल पण त्याचा व्यंगार्थ मात्र तुमच्या ध्यानी येणार नाही. आणि म्हणून वाचताना देखील सजग राहून वाचावं लागतं. प्रत्येक गोष्ट अत्यंत सुस्पष्ट रीतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक सोपी उदाहरणं देऊन ते समजावून सांगितलेलं आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म सगळ्यांनी वाचलेला आहे असं गृहीत धरतोय मी. आणि म्हणून हे प्रक्षिप्तीकरण जे म्हणतो आहे ते प्रक्षिप्तीकरण अनेक वर्ष बुद्धांच्या विचारसरणींमध्ये येत राहिलेलं आहे. आणि हे प्रक्षिप्तकरण येत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्ममधून ते प्रक्षिप्तकरण गाळून टाकून त्याचं शुद्धीकरण केलेलं आहे आणि हे शुद्धीकरण आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्यातही जर ही भाषांतरं येत असताना किंवा नवे नवे ग्रंथ प्रकाशित करत असताना प्रकाशकांना याचं भान असलं पाहिजे, प्रस्तावनाकारांना त्याचं भान असलं पाहिजे आणि लोकांपर्यंत येत असताना अनेक पिढ्या गारद होऊ नये याचंही भान लोकांना असलं पाहिजे. आणि म्हणून मग ते अत्यंत महत्त्वाचं कारण ठरतं पहा. आता हे करत असताना आता ह्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मच्या अनुषंगाने ही मांडणी मी इथे थांबवतो आणि आता आपण जाऊया वैदिक कालखंडामध्ये. हा वैदिक कालखंड म्हणजे काय? आपला संपूर्ण जम्बूद्वीप जो आहे त्याचा नकाशा तुम्हाला गुगलवरती मिळेल. हा अखंड भारत
त्याला जंबूद्वीप म्हटलं जातं. मगध ही त्याची राजधानी होती. आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे. बुद्धाच्या आधी म्हणजे साधारणतः महाभारताचा कालखंड आणि रामायणाचा कालखंड हा वेदांच्या नंतरचा कालखंड आहे असं आपण मानतो लिखाणाचा. आणि इसवी सनाच्या पूर्व 1500 वर्षात साधारणतः वेदांची निर्मिती झाली असेल असं गृहीतक मानलं जातं. या कालखंडामध्ये काय अवस्था होती, सामाजिक मांडणी कशी होती, एकूण समाजव्यवस्था कशी होती, त्या समाजव्यवस्थेची सांस्कृतिक धोरणं कशी होती, हे त्या ग्रंथामधूनच आपल्याला कळतं. मग त्या कालखंडामध्ये आता कोण कुठून आलं, उत्तर ध्रुवातून कोण आलं, काय आलं, सिंधू संस्कृती काय होती, हा सगळा अभ्यास तुमचा झालेला आहे. जो तुम्हाला माहिती नाही तो मी सांगण्याचा इथे प्रयत्न करतोय. या कालखंडामध्ये पहिला बंडखोर चार्वाक होता. चार्वाकांनी इथल्या संपूर्ण विषमतेवरती हल्ला चढवला. आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये अत्यंत तीव्र म्हणजे चार्वाकांनी बंड केलं. महाभारतामध्ये त्याचे उल्लेख आढळतात. भर सभेत चार्वाक जाळला गेला आणि द्रौपदीला ते घरी शिक्षक म्हणून होते. ज्यावेळेस द्रौपदीला ते शिकवायचे आणि त्यांचे विचार तिने अंगीकारले तेव्हा ती बंड करायला लागली आणि हे कुणालाही पटलेलं नाही. हा त्याचा संदर्भ आहे. आणि त्यानंतर जो विद्रोह झाला आणि भर सभेमध्ये चार्वाकाला जाळलं गेलं याचा संदर्भ महाभारतातच आहे. कल्कीचं घ्या नाही तर कुणाचंही घ्या, कोणत्याही महाभारतात तो संदर्भ आहेच. मग चार्वाक हा माणूस होता हेही त्यावरून सिद्ध होतं. ती एक विचार परंपरा नंतरच्या काळामध्ये चार्वाकांचे सगळे ग्रंथ जाळले गेले. चार्वाकांचा खुद्द चार्वाकालाच जाळलं गेलं. मग ही परंपरा जपणारे त्या कालखंडामध्ये नव्हते. पण ऐकिवात जसं तुकारामांचं झालं तसंच तर ते काही अनुयायी होते, त्यांनी पोहोचवला. आणि चार्वाकांच्या मध्वाचार्यांनी सुद्धा नाना तऱ्हेचे घोळ केलेले होते, जसे बुद्धाच्या विचारात केलेले होते तसेच. तर हे परंपरेने आलेलंच आहे. पूर्वीची ही सगळी वेदांची मांडणी जी आहे संस्कृतमध्ये आहे. आणि संस्कृत मांडणी त्यांनी का केली तर एक कोड लँग्वेज म्हणून केलेली आहे. कारण की तो कालखंड ज्यावेळेस विविध भाषिक किंवा भाषा वैज्ञानिकांनी जेव्हा संपूर्ण भाषांचा अभ्यास केला, सगळ्यांना माहिती आहे ते, तर त्या भाषेमध्ये मागधी, अर्धमागधी, प्राकृत या सगळ्या भाषांचा उल्लेख आहे. म्हणजे आजचे इंग्रजी असेल किंवा विविध भाषा असतील त्याची जी मदर लँग्वेज आहे ती आज कदाचित अस्तित्वात नाही असा जो निकष मांडला गेला. तर ती भाषा इथे बोलली जायची, ती समाजाची भाषा होती, ती बोली भाषा होती. आणि त्या बोली भाषेत लोक बोलत व्यवहार करत त्या कालखंडामध्ये देखील त्या कालखंडापर्यंत ती भाषा जाते, नेता येतं. आणि हा माझा शोध नाही आहे, तर जगातल्या भाषा वैज्ञानिकांचा शोध आहे. माझ्या परीचं मी काही सांगत नाही, जे काही आहे ते मी संशोधन सांगतो आहे तुम्हाला. आहे त्याच्यावरच माझे विचार, असं त्याला संशोधन म्हणतो. माझा शोध नाही, तो संशोधन आहे. तर ही त्या कालखंडातली मांडणी ही भाषा असताना देखील लिपिबद्ध नव्हती, हे तेवढंच खरं. पण संस्कृत भाषेमध्ये वेद आले. वेदांमधून काय काय मांडणी केली हे आपल्याला माहिती आहे, हे चारही वेद. पण नंतर मग नंतरच्या कालखंडामध्ये या कालखंडामध्ये काय काय होत होतं आणि त्याला विरोध कसा होत नव्हता, ज्यांनी केला त्याला संपवून टाकलेलं होतं. पण जेव्हा बुद्ध आले, बुद्धांना दिसलं, तेव्हा मात्र हा सगळा संताप जो आहे, हा संताप कशामुळे आला आहे तर साधारणतः एक गोष्ट सांगायची राहून गेलेली आहे की बुद्धांनी त्यांचा धम्ममध्ये, की बाबासाहेब आंबेडकर बुद्धांनी त्यांचा धम्म हे काळजीपूर्वक वाचकांना वाचण्यास सांगतात, तेव्हा ते म्हणतायत की पहिली 2 प्रकरणे जी आहेत, बुद्धाचा जन्मकाळ जो आहे तो परंपरेने काव्यात्मकरित्या आलेला आहे. त्यामुळे बुद्धांचा जन्म, जे हत्तीचं येणं वगैरे, स्वप्नात कोणी येणं, भविष्यवाणी करणं, हा त्या कालखंडामध्ये म्हणजे आता मी वैदिक कालखंड जो सांगतो आहे त्या कालखंडामध्ये लेखकाची पद्धती होती.
त्या पद्धतीच्या अनुषंगाने काव्यात्मक प्रतीकांचा आणि प्रतिमांचा वापर करून लिहिलं जायचं. आणि म्हणून मग बुद्धांच्या ज्यावेळेस अश्वघोषांनी लिहिलेलं आहे ते अश्वघोषांनी जे सौंदरानंद किंवा बुद्धभूषण यासारखे जे ग्रंथ लिहिलेले आहेत ते काव्यात्मक आहे. आणि काव्यात्मकतेमधून येत असताना प्रतीकांचा आणि प्रतिमांचा वापर होणारच आहे. त्याचा अर्थ आपण वाच्यार्थाने घेता कामा नये. म्हणून ती पहिली प्रकरणं जी आहेत ती त्यांना नीट क्रिटिसाइज करता आली नाही. ही बुद्ध आणि धम्म त्यांचा धम्म लिहिताना बाबासाहेब आंबेडकर त्यात नमूद करतात की ती मला नीट जशीच्या तशी म्हणजे जशी आली परंपरेने तशीच घ्यावी लागली. कारण की बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती प्रचंड खालावत होती आणि ती त्यांना पुरेसा वेळ नव्हता. पण पुढची सगळी प्रकरणं त्यांनी अत्यंत योग्य आणि वैज्ञानिक पद्धतीतून म्हणजे त्यातून सगळा जो स्पिरिच्युअलिटी जी होती, पारमार्थिकता होती, ती सगळी काढून टाकली आणि शुद्ध विज्ञानवादी धम्म त्यांनी त्यामधून दिल्याचं आपणास दिसतं. तर हा वैदिक कालखंड जो होता तो बुद्धापर्यंत जो आला तर तो कालखंड जो आहे अत्यंत भयावह असा होता. भयावह म्हणजे यज्ञयागाचं स्तोम माजलेलं होतं. या यज्ञयागामध्ये जनावरं कापून त्याचं मांस भक्षण केलं जायचं. हा वैदिक धर्म जो आहे किंवा वैदिक परंपरा जी आहे याच्यात जो काही कर्मकांड आलेले आहे त्या कर्मकांडाने जनता त्रस्त झालेली होती. कारण की मुख्य व्यवसाय शेती होता आणि धन त्यांचं हे जनावरं होती. जनावरं मग जनावराचा पोशिंदा शेतकरी होता. आणि या शेतकऱ्यांमध्ये ग्रामामध्ये जे काही शेतकरी राहायचे त्यांच्याकडून ही जनावरं लुटली जायची यज्ञासाठी. होम हवनांचं स्तोम इतकं माजलेलं आहे की या सगळ्या स्तोमामध्ये हवनामध्ये जे कालवडी किंवा बैलांचे किंवा मेंढ्यांचे जे बळी दिल्या जायचे त्या एकूणच बळीमुळे संपूर्ण जनता त्रस्त झालेली होती. आणि म्हणून मग या त्रस्त झालेल्या जनतेच्या विरोधात आणि ह्या एकूणच रक्तपाताच्या विरोधात बुद्धाला उभं राहणं आवश्यक होतं. आणि ते तिथे उभे राहिले, प्रचंड विरोध केला. बहुसंख्याक असणाऱ्या शेतकरी मध्यमवर्गीयांनी त्या बुद्धाच्या विचाराला सहाय्य केलं, त्यांची साथ दिली. आणि ह्या साथीमध्ये बुद्ध आणखी पुढे राहील. असं सांगितलं जातं की बुद्धांनी जवळपास वयाच्या 29व्या वर्षापर्यंत जर म्हातारा, आजारी माणूस, भिकारी माणूस किंवा मृत्यूशय्या बघितलेली नाही. बाबासाहेब आंबेडकर प्रश्न विचारतात की असं काही शक्य होत नाही. 29व्या वयापर्यंत त्यांनी ती पाहिलेलंच नाही असं होत नाही. पण मी जसं सांगितलेलं आहे तुम्हाला की ही काव्यकल्पना आहे आणि काव्यकल्पना ही व्याजस्तुती करून लिहिली जाते. ही व्याजस्तुती करणं हे कवीचं लक्षणच असतं आणि त्या लक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी ते लिहिलेलं आहे. मात्र हे करत असताना, स्तोम माजलं असताना विरोध केला बुद्धांनी. आणि बुद्धाच्या ह्या एकूणच वर्तनामुळे जे काही आता तुम्हाला हे याचे संदर्भ सांगतो आहे की मनुस्मृतीमध्ये याचे संदर्भ आलेले आहे. तुम्ही जर वाचत असाल तर त्या खंड 5व्यामध्ये 35 अ 35 ब 5व्या खंडामध्ये 39 अ 39 ब हे तुम्ही नुसते वाचा. म्हणजे गोमांस भक्षणाचे संदर्भ तुम्हाला त्याच्यात मिळतात. आता अनेक लोक त्याला विरोध करतात की हे मनुस्मृतीमध्ये नंतरच्या काळामध्ये घुसडल्या गेलेल्या आहे. अरे मनुस्मृती कोण लिहिणारी आहे? तुमचीच आहे, तुम्हीच लिहिलेले आहे, त्यात घुसडण्याचा प्रश्नच नाही का. म्हणजे हे संदर्भ आहे आजच्या काळात देखील. म्हणजे गोमांस भक्षण कोण करत होतं त्या कालखंडामध्ये? यज्ञयागात कालवडी, त्या कालवडीचं लुसलुशीत मांस खाण्याची प्रथा आणि त्याच्यासाठी चर्मण्यवती नावाच्या नदीमध्ये अनेक कत्तली केल्यानंतर त्या चर्मण्यवती नदीचं पाणी रक्तांनी संपूर्ण भरून गेलेलं होतं. त्यामुळे त्या नदीचं नाव चर्मण्यवती ठेवलं गेलं होतं. ही सगळी मांडणी जी आहे ही ऑलरेडी आहे.
आपण वाचत नाही. आणि म्हणून मग ते सगळं बंडखोरीपणा जो आहे तो बुद्धांना करावा लागला त्या कालखंडामध्ये. आणि मला तुम्हाला एक या निमित्तानं आता ओघाओघाने मी त्याकडे गेलोच, म्हणून मग तुम्हाला एक मांडणी ही सांगावीशी वाटते. अहिंसेचं तत्त्वज्ञान, बुद्धांनी सांगितलेली अहिंसा नेमकी कशी आहे? बुद्धांना अहिंसा अपेक्षित होती का? तर अहिंसा हे नक्कीच मान्य आहे, पण अहिंसा परमो धर्म हे विधान जे बुद्धाला चिकटवलं जातं किंवा महात्मा गांधींनी अहिंसा परमो धर्म असं वापरलेला शब्द आहे, तो त्यांचाही नाही, तो बुद्धाचाही नाही, तो जैनांचा आहे. अहिंसा परमो धर्म नाही. तर अहिंसेची मांडणी देखील वेगळ्या पद्धतीने आहे. त्याच्यातही बुद्ध आणि त्यांचा धम्ममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहिंसेचं वेगळं महत्त्व जे आहे तेही समजावून सांगितलेलं आहेच. पण बुद्धाच्या या कालखंडामध्ये जेव्हा या बळींची संख्या वाढली आणि या कालखंडामध्ये नाना तऱ्हेचा हाहाकार शेतकऱ्यांवरती, मध्यमवर्गीयांवरती झाला. त्या कालखंडामध्ये काही त्याला अस्पृश्यता वगैरे अस्पृश्य असं म्हणत नव्हतं, पण ही सगळी जी काही गावकुसा बाहेरची माणसं आहे, कुळ कास्तकार आहे, त्यांना नाना तऱ्हेचं छळ सहन करावा लागलेला आहे. बुद्धांनी हे सगळं मोडून काढलं. यामध्ये ब्राह्मण जे आहे तेही सुद्धा सहभागी झाले. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जवळपास 80% बुद्धाच्या संघात ब्राह्मणच होते. कारण की बुद्ध हा जीवन आचरणाचा, अनुसरणाचा विषय आहे. तो विशिष्ट अशा वादात अडकणारा नाही आहे. तो कोणत्याही मानव प्राण्याला आपल्या जीवनात अनुसरण करता येईल ही अत्यंत स्वातंत्र्याची भावना धम्मात आहे. आणि म्हणून मग बुद्धाच्या कालखंडामध्ये अनेक ब्राह्मण मंडळी ज्यावेळेस तिथे आलेत आणि संपूर्ण जंबूद्वीप आकर्षित होऊ लागलं धम्माकडे, तेव्हा वैदिक म्हणवणाऱ्या ब्राह्मणांना मात्र त्यांची तडपायाची आग झाली की हे असं कसं होऊ शकतं? आपला एक हाती सत्ता आपल्या हाती राहावी हे न होता एका कुण्या गोसाव्याकडे ही लोक आकर्षिली जात आहे, ते चांगलं लक्षण नाही. आणि म्हणून मग नाना तऱ्हेचे समाज बंधन दैववादाच्या आणि धर्माच्या नावाने समाज व्यवस्थेवरती लादली गेली. तरीसुद्धा बुद्धाचे तत्व, बुद्धाचं तत्वज्ञान, बुद्धाचा विचार इतका प्रभावी ठरला की तो जनांच्या तळागळापर्यंत, मनापर्यंत पोहोचून सर्व जनाधार बुद्धाला मिळाला. आणि मग जेव्हा संपूर्ण आयुष्य बुद्धाने आपल्या ज्ञानाचा संपूर्ण गोषवारा सांगत संपूर्ण भारत भ्रमण केले आणि त्यातून बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला, हे सर्वांना सर्वश्रुत आहे. त्यामुळे मी ते सांगत नाही. पण बुद्ध धम्मामध्ये काय आहे, बुद्धांनी काय सांगितलं आहे, अष्टांगिक मार्ग काय आहे, ते सगळं तुम्हाला माहिती आहे. त्रिपिटक माहिती आहे, सुत्तपिटक माहिती आहे, विनयपिटक माहिती आहे, अभिधम्म पिटक माहिती आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे. पण त्याचं परिशीलन करत असताना, वाचन करत असताना, समजून घेत असताना आपल्याला तत्कालीन सामाजिक संदर्भसुद्धा आपल्याला मानावे लागतात, त्या पाहावे लागतात. आणि ते तात्कालिक सामाजिक संदर्भ पाहून आपल्याला त्याचं आकलन नव्या पद्धतीने करून घ्यावं लागणार आहे. तर प्रथम सांगती जी झाली होती पहा, ती महाकश्यप यांच्या कालखंडामध्ये झालेली होती राजगृहाला. हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामध्ये बुद्ध धम्माचे काय काय नियम आहेत ते तुम्हाला त्यातून सांगितलेले आहेत. पण महाकश्यपांनी ज्यावेळेस राजगृहामध्ये ही धर्मसंगीती घेतली, त्या काळामध्ये लिपीचा शोध लागलेला नाही. त्यामुळे लिपिबद्ध असं कुठेही
धम्माचे हे बुद्धाचे जे सांगितलेले तत्त्वज्ञान आहे ते लिपिबद्ध नाही आहे. ज्यावेळेस सुभद्रादी जे काही लोक होते पहा, त्यांनी बुद्धाच्या आचार धर्माचे काटेकोरपणे पालन केलं नाही आणि मग आचार धर्मामध्ये शिथिलता यावी अशी धुसफूस संघामध्ये लागलेली आहे. आणि हे धुसफूसच मग संघांचे नानाविध पंथ निर्माण करण्यात कारणीभूत ठरलेले आहे. तांत्रिक किंवा सौतांत्रिक ह्या ज्या काही मुख्य पंथोपपंथांमध्ये ही विभागणी झाली, हा तो कालखंड आहे. बुद्धाने कोणताही पंथ सांगितलेला नाही, त्यांनी धम्मपथ सांगितला आहे. अत्तदीप भवचा धम्मपथ सांगितलेला आहे. आणि ते सांगत असताना डॉक्टर देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी 2 ग्रंथ लिहिलेले आहेत. जाणकारांनी किंवा जिज्ञासूंनी ती नक्की वाचा. देवीप्रसाद चट्टोपाध्याय बंगालचे राज्यपाल होते आणि कुलगुरूसुद्धा होते विद्यापीठाचे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच आधी 2 ग्रंथ लिहिली, व्हॉट इज लिव्हिंग अँड व्हॉट इज डेड इन इंडियन फिलॉसॉफी, आणि दुसरा ग्रंथ लिहिला तो लोकायत. ज्या ग्रंथांचा आधार घेऊन मराठीतली अनेक तत्त्ववेत्ते म्हणून किंवा तत्त्वज्ञानाचे अभ्यासक म्हणून मोठी झालेली माणसं आहेत, या 2 ग्रंथांचा आधार घेऊन झालेली आहे. ते मूळ इंग्रजीत ग्रंथ आहे, दोन्ही वाचा. त्यामध्ये त्यांनी देवीप्रसाद चट्टोपाध्यायांनी सांगितले की बुद्धांचे त्या कालखंडामध्ये म्हणजे बुद्धाच्या निर्वाणानंतर जवळपास 19 पंथ निर्माण झालेले आहेत. बुद्धाने तर फक्त माणसासाठी धम्म सांगितलेला आहे. सांगणारा माणूस होता, एकटाच होता. एकट्याच माणसाने संघ निर्माण केला, तोही एक संघच होता. पण नंतरच्या काळामध्ये बुद्धांनी सांगितलेले जे अर्हत किंवा अनुयायांना जे नियमावली करून दिली, त्याचा जाच वाटला आणि त्या जाचामध्ये म्हणजे सुभद्रासारख्या अनुयायाला बुद्धांनी सांगितलेले जे काही नियम आहे काटेकोरपणे पाळण्याचं, ते त्यांनी शिथिल केलं. आणि मग असे अनेक एकमताचे भिक्खुगण एकत्र येऊन त्यामध्ये विरोधाभास निर्माण झाला. द्वितीय जी काही वज्जीपुत्तसारखा जो माणूस आहे, भिक्खू आहे, त्या काळात त्यांनी विरोध केला आणि द्वितीय धम्मसंगीती ज्यावेळेस झाली, ही द्वितीय धम्मसंगीती स्थविर सब्बकामी ती वैशालीला झाली. त्यामध्ये 700 भिक्खुगण उपस्थित होते आणि त्याला विरोध म्हणून वज्जीपुत्तांनी जवळपास 10,000 लोकांना एकत्र करून दुसरी संगती निर्माण केली. इथेच फाटाफुटी झालेली आपणास दिसून येते. किंवा मोगलीपुत्त तिस्स यांनी जी तिसरी संगती घेतली आणि मग यानंतरच्या कालखंडामध्ये साधारणतः फाटाफुटी झालेली दिसते आपल्याला. म्हणजे थेरवादी बुद्ध, महायान आणि हीनयानाची अशी जी विभागणी आपणास दिसते, तर हे केवळ महायान आणि हीनयान एवढेच नव्हते, तर जवळपास 19 पंथ आपल्याला निर्माण झालेले दिसतात. थेरवादी बुद्धामध्ये जे आज आपल्याला दर 40 किलोमीटरच्या अंतरावरती ज्या हे दिसतात, म्हणजे दर 40 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला लेण्या दिसतात, हा अपरांताचा मार्ग जो आहे, तर त्या अपरांताच्या मार्गाने म्हणजे अगदी अफगाणिस्तानापासून ते इकडे श्रीलंकेपर्यंतचे जे अपरांताचा मार्ग इथे नालासोपाऱ्यापासून पुढे जातो, तर त्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला लेण्या कोरलेल्या दिसतात. तर ही सगळी लेण्यांमध्ये फरक 2 आहे, महायानी आणि हीनयानी. तर तो फरक काय आहे, तर मूर्तीपूजेचा आहे. आणि ज्यांना जाच वाटत होता बुद्धांच्या नीतिनियमांचा, तर त्यांनी ते शिथिल करून घेतलेल्या होत्या. म्हणजे 8 नियम जे होते, ते 8 नियम शिथिल करून आपल्या पद्धतीने त्यांनी
निर्माण केले. म्हणजे बुद्धाच्या निर्वाणानंतर 100 वर्षातच ही फाटाफुटी झालेली आपणास दिसून येते. याला कारणही असं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की वज्जीपुत्त आहे, तसंच नागार्जुनाच्या कालखंडामध्ये सुद्धा राजाश्रय बुद्धाला आला आणि हा राजाश्रय जेव्हा आला तेव्हा ब्राह्मणांच्या नीतिनियमांना पूरक असणारा धम्म त्यात मिसळून गेला. त्यामुळे प्रक्षिप्तीकरण जे म्हणत होतो की नाही मी, ते प्रक्षिप्तीकरण हळूहळू तिथे व्हायला लागलेलं आपल्याला दिसतं. हे 10व्या शतकापर्यंत चालत आलेलं आहे. म्हणजे एक वर्णन सांगतो तुम्हाला की कामरूपाच्या भास्कर वर्माने नालंद विद्यापीठ याला अध्वस्थ करण्याची जी धमकी दिलेली होती आणि त्यांनी ब्राह्मणांना वादविवादात पराजय करवून आणलेला होता. ते नागार्जुनाचे शिष्य, त्या शिष्याचं नाव होतं आर्यदेव. या आर्यदेवानी जेव्हा या कामरूपच्या भास्कर वर्माने जी उद्ध्वस्त केलेली आहे तर ते हार पत्करणे आपल्याला असह्य झालं त्यामुळे. आणि मग हे नागार्जुन आहे 10व्या शतकाचा हा भाग आपण पाहतो आहे. तर ती सगळी धर्माश्रित झाल्यामुळे आणि ब्राह्मणांची नियमव्यवस्था त्यांची मर्जी राखण्यासाठी बुद्ध धम्माचे नियम मोडून टाकणे आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे नियम बनवणे किंवा त्या नियमाप्रमाणे वागणे, याच्यामुळे बुद्धाचा मूळ मार्ग जो आहे हा प्रक्षिप्त होत गेलेला आपल्याला दिसता. आपल्याला ते संकर झाल्याचं दिसतं. आणि मग या कालखंडामध्ये किंवा या कालखंडाच्या आधी पहा, म्हणजे इसवी सनाच्या पूर्व 200 शतक 200 या कालखंडामध्ये सुद्धा प्रक्षिप्तीकरण केलेलं आहे. सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये बौद्ध धम्माची जी पुनर्उभारणी झाली आणि त्यानंतर मग बृहद्रथापर्यंतचा जो कालखंड आहे तो अत्यंत भरभराटीचा आहे. बुद्धाचा धम्म अत्यंत प्रचंड लोकांपर्यंत नखशिखांत पोहोचलेला होता. हा जंबूद्वीप सर्वच गोष्टींनी समृद्ध झालेला होता. याला गालबोट लावलेला आहे शुंग घराण्यानं. पतंजलीसारखा अत्यंत कावेबाज माणूस ब्राह्मण, त्यांनी आपल्या ह्या शुंग घराण्याच्या पुष्याला हाताशी घेऊन जो इथला धम्म संपवून टाकण्याचं जे षडयंत्र रचलं, त्यामुळे बौद्धाचा किंवा बुद्धांचा भिक्खुगणांचं शिरक्काण करण्यात आलं. आणि या शिरक्काणामध्ये 100 कहापण एका शिराला मिळायचे आणि मग लोक जिथे जिथे धम्म किंवा भिक्खुगण दिसतील त्यांचं शिरक्काण करून त्यांच्याकडून मोहरा मिळवायचे. या शिरक्काणामध्ये आपला जे अनेक वर्षांच्या संगाऱ्यामध्ये राहून बौद्ध भिक्खूंनी, संगारा म्हणजे विद्यापीठ त्या काळातले, आणि ते अनेक विद्यापीठं आहेत आपल्या आजूबाजूला आहेत. आणि ह्या अनेक विद्यापीठांमधून विदेशातली अनेक लोक इथे शिकायला यायचे आणि त्यातून सगळ्यात म्हणजे आजच्या आधुनिक टेक्नॉलॉजीपर्यंत सगळे विषय त्यामध्ये शिकवले जायचे. त्यामध्ये स्त्री पुरुष सगळेच होते. आणि याच्यामध्ये आद्य आचार्य किंवा ज्याला आपण शंकराचार्य म्हणतो, आद्य शंकराचार्य, हे सुद्धा इथेच होते. बाबासाहेब त्यांना प्रच्छन्न बुद्ध असं का म्हणतात हे त्यावरून कळेल. कारण की ते वेश बदलून ते या बौद्धांच्या विद्यापीठामध्ये शिकायला आलेले होते. त्यांचे आजे गुरु जो आहे गौडपादाचार्य, ते सुद्धा याच विद्यापीठाचे शिष्य आहे. पण इथून शिकून गेल्यानंतर त्यांनी जी काही मांडणी केली शंकराचार्यांनी उपनिषदांची, अरण्यके, ब्राह्मण्यके, तर हे आपल्याला माहिती आहे. तर ते कशासाठी केले, कोणत्या हेतूने केले, हेही आपणास माहिती आहे. बाबासाहेब त्यांना प्रच्छन्न बुद्ध म्हणतात. ते लपून बसलेले, म्हणजे उघड मात्याने ते येऊ शकले नाही, विद्यापीठातून शिक्षा घेऊ शकले नाही.
म्हणजे आपल्या मुंबईपासून गुजरातच्या वेशीवर असणारं जे शहापूर आहे, म्हणजे आमच्या कल्याणच्या बाजूला, तिथे जगातली सर्वात मोठी अशी बुद्ध प्रतिमा आहे. आणि त्याचं संशोधन या कालखंडामध्ये एका व्यक्तीने केलेलं आहे. त्याचा रिपोर्ट्स अजून केलेला नाही सादर, पण शासनाकडे त्याची मागणी केलेली आहे की जवळपास 3.5 किलोमीटर असं म्हणतो आहे मी, 3.5 किलोमीटर एवढ्या लांबीचे आहे. आणि कधी काळी जर तुम्ही नाशिकवरून मुंबईकडे येत असाल किंवा मुंबईकडून नाशिककडे जात असाल तर डाव्या बाजूने तुम्ही पहा, त्यातून सॅटेलाईट इमेजेस जर घेता आला तर तेही घ्या. बुद्धाची निद्रावस्थेतील म्हणजे बुद्धांच्या निर्वाणावस्थेतील जी काही मूर्ती आहे ती जवळपास 3.5 किलोमीटर एवढ्या अंतराची, ती जवळून दिसत नाही, ती लांबूनच दिसते, तर ती आहे. तर अशा सांगायचं तात्पर्य असं आहे की खाणाखुणा जिकडे पाहावे तिकडे आहे बुद्धाच्या. याचाच अर्थ असा आहे की संपूर्ण जंबूद्वीप हे बुद्धमयच होतं, पण त्याला छेद देण्यासाठी शिरक्कानाचा आणि बौद्ध भिक्खूंना मारण्याचा कट रचला. आणि बिचारे हे अनेक भिक्खूगण आहे आपला जीव सांभाळून देशाच्या म्हणजे भारताच्या सीमालगतल्या देशांमध्ये जाऊन बसले. ते जीव वाचावा म्हणून नव्हे, तर हजारो वर्षाचा अध्ययन केलेली जी काही बाडं त्यांनी नेऊन पोहोचवली, तर ती सगळीच्या सगळी म्हणजे चरक संहितेसारखी असो किंवा आणखी हे वेगवेगळे ग्रंथ असो, ती तिथपर्यंत पोहोचली. म्हणून आपल्याला आज त्रिपिटक माहिती आहे. चतुर्थ संगीतीनंतर जवळपास इसवी सनाच्या म्हणजे 106 सम्राट अशोकांचा मुलगा महेंद्र याला जबाबदारी दिली की बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, आणि त्यांनी ती इमाने सांभाळली. त्या कालखंडामध्ये श्रीलंकेला भुर्जपत्रावरती पहिल्यांदा लिपिबद्ध झाली आणि ही त्रिपिटकं आपल्याला आज मिळत आहे. आता याच्यामध्ये बुद्धाच्या कालखंडापासून जवळपास 500-600 वर्षाचा कालखंड उलटून गेलेला आहे. एकाकडून दुसऱ्याकडे म्हणजे आपण 10 माणसांचा खेळ जरी मांडला तर पहिल्या माणसाला कानात सांगितलेली गोष्ट 10व्या माणसाला सांगायला लावली तर ती वेगळीच होते. मग हा 10 वर्षाचा इतका वर्षाचा कालखंड उलटून गेलेला आहे. आणि या जवळपास 900 ते 1000 वर्षाचा कालखंड उलटून गेल्यानंतर त्रिपिटकामध्ये म्हणजे बुद्धांनी सांगितलेले जे उदानं असतील, उदानं म्हणजे बुद्धाच्या मुखातून निघालेले जे काही काव्यमय असे भाष्य आहे ते उदानं, त्याचेही संकलन केलेले आहे. तर ही सगळी मांडणी जी आहे सुत्तांची ती अनेक वर्षानंतर काव्यात्म झालेल्या आपल्याला दिसतात. जातक कथासुद्धा तशाच. भिक्खू संघामध्ये अनेक कथा सांगितल्या गेलेल्या आहेत. त्या कथासुद्धा आपण ऐकताना स्पिरिच्युअल पद्धतीने पाहतो. ते खरंच सांगितलेलं आहे का? म्हणजे बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये जे स्पिरिच्युअलिटी आणली आहे का? कुठेही नाही, एकाही प्रकरणात नाही. मग आपण जवळपास 35-40 वर्ष दीर्घ अध्ययन केलेल्या माणसाने जेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहिलेला आहे तो मान्य करायचा की त्रिपिटकात घुसायचं? वाचला पाहिजे, त्रिपिटकही वाचले पाहिजे, बुद्धाचं मूळ आणि कुळही शोधलं पाहिजे, संशोधन केलंच पाहिजे. पण मग ते करत असताना बाबासाहेबांनी जे काही विज्ञानवादी, इहवादी, भौतिकवादी असा धम्म मांडलेला आहे तो आपण प्रामाणिकपणे विज्ञानवादी दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्म्यातूनच पाहिला पाहिजे असं मला वाटतं. हा जो कालखंड आहे 8व्या शतकातला, 9व्या शतकातला, 10व्या शतकातला, याच्यामध्ये प्रचंड उलथापालथ झालेली दिसते. आणि ही केल्यानंतर मग नव्याने
जेव्हा आपण पुढे चालतो तेव्हा बुद्धांच्या धम्मामध्ये अहिंसेचं तत्त्वज्ञान नेमकं काय आहे हे आपल्याला पाहायला पाहिजे। जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं होतं त्या पद्धतीने की अहिंसा परमो धर्म हा आपला बुद्धांनी सांगितलेला मंत्र नव्हेच, मंत्र तर कुठल्याही आपल्या तत्वात बसतच नाही। पण ज्यावेळेस कोसल सुत्तामध्ये एका गोष्टीचं वर्णन येतं पहा, एक मंत्रच तुम्हाला म्हणून दाखवतो ना, म्हणजे त्यानुसार तुम्हाला ते मनुस्मृतीमध्ये जे आहे तेच, म्हणजे तुम्हाला ह्या कोसल सुत्तामध्ये काय म्हटलेलं आहे आणि मनुस्मृतीमध्ये काय म्हटलेलं आहे त्याची सांगड घालता येईल। यज्ञार्थो पशवा सृष्टा स्वयमेव स्वयंभुवा यज्ञोस्य भूते सर्वस्य तस्माद्यते वधो वधा। आता हे वधो वधा म्हणजे काय, तर वधो वधा म्हणजे वध करणे हे काही वाईट नाही। हे कोण म्हणतं? मनुस्मृती। ऋचा जी आहे ती 5व्या याच्यातली ही 39वी आहे किंवा दुसरी आहे। यज्ञाय जगधीर्मोत्ससे तेष दैवो विधिस्मृता अतोन्यथा प्रवृत्तिस्तु राक्षसो विधिरुच्यते। आता हे विधीला रुचणारं मांसभक्षण करणं पातक नाही किंवा शरीर सौष्ठत्वासाठी मांसभक्षण करणं वाईट नाही। हे कोण म्हणतायत? तर तत्कालीन ब्राह्मण आणि त्यांच्याच मनुस्मृतीमधली ती विधानं मी तुम्हाला सांगितलेली आहे। कोसल सुत्तामध्ये यज्ञाचा निषेध करणारे हे सुत्त आहे। त्याच्यामध्ये यज्ञासाठी, राजाच्या यज्ञासाठी 500 बैल, 500 गोऱ्हे, 500 कालवडी, 500 बकरे, 500 मेंढ्या बलिदानासाठी या यज्ञामध्ये दिले जायचे किंवा त्यांना बांधून ठेवलं जायचं आणि त्यातूनच यज्ञ घडत असे। मग हे यज्ञासाठी गावकऱ्यांना नाना तऱ्हेचे छळ करायचे किंवा अंगुत्तर निकायामध्ये सप्तक निपातामधील एका सुत्तामध्ये बुद्ध असे म्हणतात की जो यशाला सुरुवात करतो, यज्ञाला सुरुवात करतो, त्याचे मनात इतकी जनावरे मारण्यात यावी असा अकुशल विचार उद्भवतो व अशा तऱ्हेने तो सर्वप्रथम दुःखोत्पादक अकुशल चित्तशस्त्र उगारतो, नंतर प्राणी मारण्यास आज्ञा देतो व त्यामुळे दुःखोत्पादक अकुशल असं तो उच्चारतो शास्त्राच्या प्रमाणे आणि त्याप्रमाणे प्राण्यांची हत्या केली जाते। किंवा सुत्त निकायामध्ये जे ब्राह्मण धम्मिक सुत्त आहे त्यामध्ये प्राचीन ब्राह्मणांच्या आचरणाबद्दल एक उल्लेख जो आढळतो तो असा की आई, बाप, भाऊ आणि दुसरे सगळे सोयरे जे आहे याप्रमाणेच गायी आमच्या मित्र आहेत, शेतकऱ्यांचं हे म्हणणं आहे। का की शेती त्यांच्यावर अवलंबून असते, त्या अन्न, बल, कांती आणि सुख देणाऱ्या आहेत आणि मग हे कारण जाणून प्राचीन ब्राह्मण गायींची हत्या करीत नव्हते असा संदर्भ आहे त्यामध्ये। आणि हा संदर्भ अशा तऱ्हेने गुरांचा सर्वसामान्यपणे लोकांना कसा त्या कालखंडामध्ये उपयोग होत होता आणि त्या उपयोगाच्या जनावरांना मात्र मांस भक्षणासाठी यज्ञयागामध्ये कापलं जायचं हा तो संदर्भ आहे। किंवा आचारांग सुत्त म्हणून आहे, त्यावर त्या सुत्तामध्ये असं दिसून येतं, हा ग्रंथ जो आहे धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला आहे, त्या धर्मानंद कोसंबी यांच्या भगवान बुद्ध या ग्रंथामधले हे संदर्भ मी तुम्हाला सांगतो आहे की महावीरांच्या कालखंडामध्ये सुद्धा महावीरसुद्धा मांस भक्षण करायचे हा संदर्भ त्यांनी दिलेला आहे धर्मानंद कोसंबीने। बुद्ध धम्मामध्ये अहिंसा हे तत्त्वज्ञान जे आहे ते कसं आहे, पराकोटीचं नाही आहे, म्हणजे एखाद्या जीवजंतूला मारायचं आणि तो म्हणजे पावलाने चालत असताना किडा मुंग्या मरतात आणि आपल्या हातून हत्या घडते हे म्हणणं जसं जैन धर्मीयांचं आहे
किंवा आपला श्वास घेत असताना अनेक जीवजंतू आपल्या नाकातोंडात जातात म्हणून जैन धर्मीय नाकाला जे आच्छादनं लावतात किंवा त्याला मास्क असं म्हणतो आपण, तर ते आपल्याकडे बौद्ध धम्मामध्ये तसं बुद्धांनी कधीही सांगितलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये अहिंसेचं, हे पराकोटीची अहिंसा नाही. म्हणजे एखाद्या वेळेस प्रतिकाराच्या क्षणी एखाद्या माणसाने कसं वागावं हे त्याच्यावर सोपवलेलं आहे. त्याला हिंसा म्हणावी की अहिंसा म्हणावं हे बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा सांगून ठेवलेलं आहे. पण असं असताना देखील आपण अहिंसा म्हणून मांस भक्षण करणे हे बुद्धाच्या तत्वात बसते की नाही ते पाहता येईल आपल्याला. ब्राह्मणांच्या तत्कालीन मांसाहार किंवा जो यज्ञयाग आहे, कर्मकांड आहे, ते आपल्याला सर्वश्रुत आहे. ते अनेक ग्रंथांमध्ये येतं, ते त्यांच्या मनुस्मृतीमध्ये देखील येतं. पण हे करत असताना पहा, शरीरपुष्ट होते म्हणून मांस खाणार ही त्यांचं जे म्हणणं होतं, म्हणजे त्यांचा याज्ञवल्क्य जो आहे त्या याज्ञवल्क्यांच्या मुखातले हे शब्द आहेत. आणि त्यांनीसुद्धा असं म्हटलेलं आहे की शरीरपुष्ट होतं म्हणून मी ते खातो. तर असं एकूण मांस भक्षणाविषयी सांगत असताना धम्माच्या एकूणच व्यावहारिकतेमध्ये अहिंसा तत्त्वज्ञान पराकोटीचं नाही. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारतात की एक महत्त्वाचं विधान मी ते सांगतोय, ते मध्यम निकायामध्ये जीवक कुमार जो आहे तो भगवंताच्या जवळ आला आणि भगवंताला अभिवादन करून एका बाजूला बसला व म्हणाला, भदंत, आपणाला उद्देशून प्राणी मारून तयार केलेले अन्न आपण खात असता असा आपणावर आरोप होतो, तो खरा आहे का? यावर बुद्ध म्हणतात की हा आरोप साफ खोटा आहे. आपल्यासाठी प्राणी वध केला, आपण पाहिला, ऐकला किंवा तशी आपणास शंका आली तर ते अन्न निषिद्ध आहे असे मी मानतो. माझ्या हातून खुद्द मी माझ्यासाठी अन्न बनवलेलं आहे का? नाही. मी माझ्या हातून त्या प्राण्याचा वध केला आहे का? नाही. तर ते अन्न माझ्या डोळ्यासमोर प्राणी हत्या झाली नाही तर ते मला मान्य आहे असं बुद्ध म्हणतात. ते मध्यम निकायामधलं मी ते तुम्हाला सांगितलं. स्वतः प्राणी हत्या करू नये, परंतु इतरांनी मांस वाढले तर ते खाण्यास हरकत नाही असा याचा अर्थ आहे, नाही का? बुद्धाच्या अहिंसेचे बाबासाहेब आंबेडकरांनी जे विश्लेषण केलेले आहे ते तर अफलातून आहे. पहा की बुद्ध म्हणाले, सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा. बुद्धांचं वचन आहे की सर्व प्राणीमात्रांवरती प्रेम करा, त्यामुळे तुम्हाला त्याची हत्या करण्याची इच्छाच होणार नाही. यावरून हे स्पष्ट होतं की अहिंसेचे तत्त्व मारू नका असे सांगत नसून सर्वांवरती प्रेम करा. म्हणजे सर्वांवरती प्रेम करा हे तत्त्वज्ञान आहे. तुम्ही एखाद्यावरती प्रेम केलं तर त्याची हिंसा करण्याची तुमची इच्छाच होणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ते इंग्रजीतलं त्याचं कोटेशन मी असं वाचतोय की इट इज क्वाईट क्लिअर बुद्धा मीन्ट टू मेक अ डिस्टिंक्शन बिटवीन विल टू किल अँड नीड टू किल. म्हणजे बुद्धाने प्राणी हत्या करण्याची इच्छा व प्राणी हत्या करण्याची गरज असा सुस्पष्ट असा फरक केलेला आपणास आढळून येतो. खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनाही साधारणतः एका मास्याचा प्रकार आहे, मला तो आता नाव आठवत नाही, तो प्रचंड आवडायचा आणि तो साधारणतः बंगालवरून ते मागवायचे. अनेकदा ते तिथून मागवायचे आणि त्यांना रोस्टेड मटण आणि चिकन फार आवडायचं. याचे संदर्भ आहेत, अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी ते सांगितलेलं आहे. एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांना हे बनवून लोकांना त्यांच्या जवळच्या स्नेही मंडळींना घरी बोलवून दिल्लीला अनेकदा त्यांनी जेवण दिलेलं आहे. स्वतःच्या हाताने ते रोस्टेड मटण किंवा चिकन बनवून. सांगायचं तात्पर्य असं की अहिंसा ही पराकोटीची नाही. आपल्याकडेही अनेक लोक शब्दशः अर्थ घेतात, त्याच्यासाठी हे संदर्भ म्हणजे बुद्धाच्या मध्यम निकायातले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध अँड हिज धम्म याच्यातले आपण घेतलेले आहे. तर यावरून अहिंसेचं तत्त्वज्ञान, जसं आता आपण म्हणतो की हे पराकोटीचं अहिंसा,
तर कोरोनाचा कालखंड आहे. कोरोना हाही एक जीवच आहे, एका मंत्र्यांनी म्हटलेलंच होतं. मग त्यालाही मारू नये. त्याला मारायचं असेल तर आपल्याला औषधं घ्यावे लागेल, म्हणजे तो आत गेलेला कोरोना मरणार. म्हणजे ती हिंसा नाही का? पण ही हिंसा नव्हे. म्हणजे काल सुसंगतता आणि त्याची व्यावहारिकता लक्षात घेऊन हिंसा कोणाला म्हणायचं, हिंसा कशी होते याची मांडणी आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यालाच आपण बुद्धाचं खरं तत्त्वज्ञान समजून घेतलं आहे असं आपण म्हणतो. आता वेळ खूप झालेला आहे म्हणून मी ते घाईघाईत घेतो आहे. काही संदर्भ तुम्हाला मी सांगत नाहीत, कारण की वेळ खूप झालेला आहे. आता मला असं वाटतं आहे की ह्या बुद्धाचं तात्कालिक कारण किंवा प्रासंगिकता काय आहे. युव्हाल नोआह हरारी नावाचा एक लेखक आहे. या युव्हाल नोआह हरारींनी सेपियन नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. आजच्या या वर्तमान स्थितीत या घडीला जगातला सर्वात जास्त वाचनीय लेखक म्हणून जगप्रसिद्ध आहे. या माणसाने बुद्धाच्या त्या काळातल्या प्रतित्य समुत्पादाचा, कार्यकारण भावाचा आणि आजच्या मेडिकल आणि टेक्नॉलॉजी सायन्सचा संबंध सांगितलेला आहे. बुद्धाचं रेलिव्हन्सनेस जे आहे, बुद्धाच्या एकूण तत्त्वज्ञानाचं आणि विचारांचं रेलिव्हन्स जे आहे, हे माइंड सायन्स, मेंदूच्या शास्त्राचं आहे. आणि मेडिकल सायन्सेसमध्ये जेव्हा मानसशास्त्रीय उपकरणं लोक करतात टेक्निकली, तेव्हा बायोटेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी यांचा जो एक वेगळ्या पद्धतीने अल्गोरिदम तयार करायला लागतो, तेव्हा त्याला साथ देते, तेव्हा त्या डॉक्टरांना आणि त्या शास्त्रज्ञांना आधार घ्यावा लागतो तो बुद्धाचा तत्त्वज्ञानाचा वापर करून त्यांनी नवे नवे मानसशास्त्रीय गॅझेट्स तयार केलेले आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये जे काही माणसांच्या मनाची अभ्यास करणारी जी यंत्रणा असणार आहे, ती या बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची असणार आहे. म्हणजे बुद्ध हा किती कालातीत आहे. काळाच्या पल्याड जाऊन त्या माणसाने एकूणच वैश्विक माणसांची प्रतिमा, वैश्विक माणसांचे मेंदूचं वाचन करून बुद्धाचं तत्त्वज्ञान मांडलेलं आहे, ते धम्मामध्ये. आणि हे तत्त्वज्ञान आजही लागू होतं. म्हणजे बुद्धाला पर्याय दुसरं कुणी नसून फक्त बुद्धच आहे. म्हणजे बुद्धाला एकमेव पर्याय बुद्धच आहे. जगातला हा पहिला वैज्ञानिक आहे की ज्यांनी प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत मांडला, कार्यकारण भावाचा सिद्धांत मांडला. आणि या कार्यकारण भावाच्या सिद्धांताच्या अनुषंगाने जेव्हा अनेक लोक तांत्रिक घटनांमध्ये अडकून जातात, तेव्हा माणसाच्या सुप्त मनाचा विचार करणारं शास्त्र म्हणजे सिग्मंड फ्राईडचा जो मानसशास्त्रीय सिद्धांत आहे, तो कितीतरी वर्षाच्या आधी बुद्धाने त्यात सांगून ठेवलेलाच आहे. म्हणजे मनाच्या सगळ्या अवस्थांचे अवस्थांतरण बुद्धाने आपल्या तत्त्वज्ञानामधून मांडून ठेवलेलीच आहे. येणारा काळ हा अल्गोरिदमचा आहे. आपण जे गॅजेट्स वापरतो, गुगलवरती सर्च करतो आणि गुगलवरती सर्च केल्यानंतर किंवा यूट्यूब चॅनलवरती जात असताना लगेच जेव्हा तुम्ही गुगलवरती टॅप करता तेव्हा पॉपअप्स येतात आपल्या स्क्रीनवरती. हे पॉपअप्स कसे येतात, तर हे अल्गोरिदममुळे येतात. म्हणजे आपली शृंखलाबद्ध मांडणी. म्हणजे आजचा काळ असा समजला जातो की तुम्ही स्वतः तुम्ही सुद्धा तुम्हाला माहिती नाही इतकं तुमच्या मोबाईलला माहिती आहे तुम्ही काय आहे. म्हणजे तुमच्या मनाला माहीत नाही की मला ही गोष्ट आवडते की नाही आवडत. तुम्हाला एखादी रेस्टॉरंट कोणतं आवडावं हे तुम्हाला माहिती नाही, पण तुमचं गुगल तुम्हाला सांगते. तुम्ही जर मॅप सर्चिंग करायला गेलात की तुम्हाला लगेच पॉपअप येतात आणि तुम्हाला ऑप्शन्स येतात
की इथे जा इथे जा, हे तुम्हाला रिकमेंडेशन्स आहेत. हे रिकमेंडेशन तुमच्या सर्चिंग ऑप्शन्सवरून येतात. तुमचे फेसबुक, तुमचं ट्विटर, तुमचे व्हॉट्सअप्स, तुमचं गुगल, या सगळ्यावरून हे सर्च इंजिन हा अल्गोरिदम क्रिएट करतो आणि तुम्हाला तुमचा योग्य पर्याय तुमच्या समोर पॉपअपच्या स्वरूपात येतो. हे पॉपअप हे टेक्निकली आहे, पण बुद्धांनी तर त्याची तुमच्या मानसिक अवस्थेची अवस्थांतरणं 2500 वर्ष आधीच मांडून ठेवलेली आहे. येणारा काळातला धर्म कोणता असं जर कोणाला विचारलं तर हा अल्गोरिदमच तुमचा धर्म असेल. कारण की काळ इतका सुपरफास्ट जातो आहे. आजचा काळ हा मृत्यूचं सावट घेऊन काळवंडलेला काळाकुट्ट असा काळ आहे. मी आज बोलताना उद्या नसेल याची काही शाश्वती नाही. मरणाची भीती आम्हा सर्वांना म्हणजे जरा जर्जर होऊन मरण्याची जी प्रक्रिया पूर्वीच्या काळात होती ती आज राहिली नाही. तरणा ताठाला कोणत्या क्षणी केव्हा मरण येईल सांगता येत नाही. या अवस्थेमध्ये फक्त एकच आधारस्तंभ आहे आणि तो आहे बुद्धाचा. जग जेव्हा निराश होईल, अंधकारात जाईल, त्या अंधकाराच्या अंधकारामध्ये जेव्हा तो हतबल होईल तेव्हा त्याला प्रकाशाचा दिव्य मार्ग दाखवणारा फक्त बुद्ध असेल. या बुद्धाच्याच मार्गाने विश्वाला मार्गक्रमण करावे लागेल. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की बुद्ध केवळ भारतातच नव्हे तर जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये या यंत्रतंत्रज्ञानाच्या माध्यमात पोचला आहे आणि त्यावरती संशोधन करून नाना तऱ्हेचे गॅजेट्स हे डॉक्टर्स, शास्त्रज्ञ तयार करतायत. या विचारांच्या आधाराने हे विचार चिरंतन आहे, त्यांना मरण नाही. आणि म्हणून मग या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा आपण लक्षात घेतो की बुद्ध हे स्थलातीत आहे, कालातीत आहे, त्यांना स्थळाकाळाचं काहीही बंधन नाही, अशी सगळी एकूण अवस्था जी आहे ती बुद्धाची आहे. शेवटी जाता जाता एक असं म्हणावं वाटतं की जेव्हा हा काळ आपण काळवंडलेला पाहतो, बुद्धाच्या कालखंडापासून ते आजपर्यंत जातीयता, विषमता ही गेलेली नाही. ती जाण्यासाठी बुद्धाच्या रसायनाचीच गरज आहे. ते स्वरूप बदलून नाना तऱ्हेने आकराड विक्राड रूप घेऊन त्याचा स्टेन वेगवेगळा होतो, पण जातीयता जात नाही. आणि बुद्धाचं जातीअंताचं तत्त्वज्ञान जे आहे ते त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये आचरणातच आहे. तुम्ही आम्ही या विश्वातल्या सर्व सजीवांनी, माणसांनी त्याचं आचरण केलं आणि त्याचा जीवनात अंतर्भाव केला, त्याचं अनुसरण केलं तर सर्व जीव सुखावह होईल, सुखी होईल. या भयावह वातावरणामध्ये आपण धर्म करत न बसता आपण माणसांनीच माणसांवरती प्रेम केलं पाहिजे. माणसाने माणसाला माणसासम वागणे, या माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे. आणि म्हणूनच मग बौद्ध धम्म किंवा बुद्धाचा मार्ग हा अत्तदीप भवचा आहे. आणि ह्या अत्तदीप भवातून तुम्हाला तुमचा उद्याचा उजेड मिळणार आहे. एक गाणं आहे, सर्वांना माहिती आहे. त्या गाण्याच्या ओळी सांगून तुम्हाला तुमची आज रजा घेणार आहे की ज्यावेळेस अशा ह्या काळवंडलेल्या मृत्यूच्या सावटाखाली असणारी आपण माणसं, जेव्हा आपण हतबल होतो, निराश होतो, आपण आपल्या आप्त, स्वकीय, जवळचे, दूरचे, दारचे काही काळाआधी पाहत होतो की यांचा मृत्यू झाला, त्यांचा मृत्यू झाला. हा अशाश्वत असा, म्हणजे सांगता येत नाही मरण कधी येईल असा काळ आहे. तर असा जेव्हा काळ येतो तेव्हा फक्त आणि फक्त तुम्हाला सकारात्मकता देऊन जातो, नवीन दिव्य प्रकाश देऊन जातो तो अत्तदीप भव. घबराए जब मन अनुमोल, हृदय हो उठे डावाडोल, तब मानव तू मुख से बोल, बुद्धम शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जय भीम.